करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जळणाऱ्यांची संख्या वाढत असेल तर आपण समजून जायचं की तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. कारण बघा, प्रत्येक वेळेला आपल्या यशावर, आपल्या विजयावर जळणारे अनेक जण आहेत. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्या मेहनतीची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. का आपण त्या जळणाऱ्या लोकांकडे बघा पाहून आपण थांबायचं? कारण ते प्रत्येक वेळेला बघा आपलं यश पाहून ते जळत राहतात. आपण पुढे चालत राहायचं. कारण यशाचा मार्ग नेहमी मेहनत करणाऱ्यांसाठी असतो. आज जर आपण पाहायला गेलो, आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. आपल्याला वाटतं की ही गोष्ट खूप अवघड आहे. आपण ती अवघड करून ठेवली. कारण का? मेहनत केली नाही, प्रयत्न केले नाही, म्हणून ती अवघड वाटते. बरोबर की नाही? प्रयत्न म्हणजे काय? जे येत नाही ते सतत आपण करत राहणं, त्यालाच प्रयत्न म्हणतात. पण डोक्यामध्ये सुद्धा विचार कसे हवेत? सकारात्मक हवेत ना. जर नकारात्मक विचार येत असतील तर प्रत्येक गोष्ट जी सोपी वाटणारी आहे ती सुद्धा अवघड होऊन जाईल. आता विचार करा, आपण आपल्या घरामध्ये नवीन फ्रीज आणला. बघा समर्थांनी कसा भाग दिलेला आहे. कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू आहे. आपण घरामध्ये फ्रीज आणला किंवा एखादी नवीन वस्तू आणली, आपण अभिमान दाखवत असतो. हा देह मीपणा आणत असतो, गर्वपणा आणत असतो. पेड्याचा बॉक्स आणतो, शेजारी पाजाऱ्यांना देतो. कारण का? नवीन वस्तू घरामध्ये आणलेली आहे म्हणून, त्याचा आनंद. आता आपलं यश पाहून, आपण एखादी नवीन गोष्ट खरेदी केलेली पाहून लोक जळत राहतात. आता त्यांच्याकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. त्यांचं ते कार्य करतील, परंतु आपल्याला समजून जाता आलं पाहिजे. आपण एखादं पुस्तक वाचतो. पुस्तक वाचत असताना त्यामध्ये बघा प्रत्येक शब्द न शब्द वाचतो, परंतु त्या शब्दाचा अर्थच जर कळला नाही तर उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले, आज जर कोणीही आपल्याला काही बोललं, बघा एखादी नवीन वस्तू घेतली की आपल्याला ते बोलतातच, तुम्ही कशी खरेदी केली, पैसे देऊन केली का बघा प्रत्यक्षपणे लोन काढून घेतली. आपण पैसे देऊन केलेली बघा ती खरेदी केलेली असते, पण आपल्याला तेव्हा वाटतं अरे हे असे का विचारतात. बरोबर की नाही? त्यांचं म्हणणं समजून घे. शब्दाला दात नसतात, लक्षात ठेवा.
पण शब्द जेव्हा अंतःकरणाला चावतात ना, तेव्हा खूप वेदना होतात. मग आपल्याला असं वाटतं, अरे हे असे का बोलले. म्हणून संपूर्ण आयुष्य बघा आपलं तिथल्या तिथं का होतं, डळमळीत होतं, आत्मविश्वास डळमळीत होतो आणि त्याच गोष्टीवर आपण विचार करत बसतो. एवढा आपल्या सकाळपासूनचा जो चेहरा होता पॉझिटिव्ह सकारात्मक होता, एखादी नवीन गोष्ट आपण खरेदी केली, पण ज्यावेळी ते आपले बघा बाजूचे आजूबाजूचे राहणारे शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील, असे जेव्हा बोलले, तेव्हा तो पॉझिटिव्ह असणारा चेहरा निगेटिव्ह झाला. म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक शब्दावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. थोडंच बोला, पण कुणाचंही मन अजिबात दुखवू नका. कुणालाही वेदना होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, त्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपण जेव्हा चांगलं कार्य करायला जातो तेव्हा बघा माणसं आजूबाजूची अडचण उभी करत असतात, कारण त्यांना आपल्याकडचं यश पाहायचं नसतं. अशी सुद्धा आहेत. समर्थ म्हणाले, कुठली माणसं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, हे 8 विषय विकार, हेच आहे ना. म्हणून माणसांसाठी वेळ काढला की माणसं बघा प्रत्यक्षपणे वेळेला उभी राहत असतात. चालता चालता बघा कधीतरी आपल्याला ठेच लागतेच की नाही. मग तसंच अशा प्रकारे ठेच लागते, तसं जीवनामध्ये बघा आपल्याला सुख दुःख हे पाहायलाच मिळत असतात. लोक बोलली की त्याचा विचार करतो, त्याचं दुःख. पैसा नसेल की त्याचं दुःख. बघा घरामध्ये कोणी काही बोललं, त्याचं दुःख, त्याचे विचार. मग या दुःखामध्ये आनंद कुठे शोधायचा. या दुःखातला जो प्रवास आहे तो सुखाकडे कसा जाईल हे शोधता आलं पाहिजे. मनुष्य देह आतून रडत असतो. समोरासमोर बघा आपल्या चेहऱ्यावर तो हसतो, परंतु आतून रडणारा मनुष्य देहाला बघा आतूनच हसवायचं आहे. यालाच जगणं म्हणतात ना. ती व्यक्ती आतून का रडते. आपल्याला सुद्धा असं होतं, आपल्या चेहऱ्यावर हसू असतं पण आतून मात्र आपण रडायची वेळ येते. काही काही वेळेला बघा असं आपल्याला कोणी काही बोललं किंवा आपण जेव्हा एखादं कार्य करत असताना ते तिथल्या तिथं थांबलं की आपल्याला दुःख होत असतं. लोकांकडे बोट दाखवू नका, लोकांना दोष देऊ नका. तुम्ही तुमचं कार्य करा. आपण फक्त एवढंच विचार करतो, अरे हे बोलले म्हणून माझं काम थांबलं नाही. आपल्याला ते कार्य करायचं आहे आणि ते लोकांना दाखवायचं आहे. बरोबर की नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, किंमत पाण्याला नसते हो. बघा आपण समुद्रातलं पाणी असेल, नदीतलं पाणी असेल, विहिरीतलं पाणी असेल, तलावातलं पाणी असेल, प्रत्येक ठिकाणी आपण पाणी पाहतो. पाण्याला किंमत केव्हा येते, जेव्हा आपल्या एखाद्या नळाला पाणी येत नाही तेव्हा पाण्याची किंमत कळते. विकत पाणी जेव्हा आपण घेतो तेव्हा पाण्याला किंमत येते. म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती तहानलेली असते ना, घसा कोरडा पडतो, तेव्हा पाण्याची आठवण येत असते, तेव्हा पाण्याला किंमत येत असते. मग मनुष्य देहाचं सुद्धा तसंच आहे.
किंमत मरणाला नाही आहे, किंमत आपल्या श्वासाला आहे. लक्षात ठेवा, कारण प्रत्येक वेळेला आपण जो श्वास घेत आहोत त्याला किंमत आहे. श्वास बंद झाला की किंमत 0. बरोबर आहे की नाही? म्हणून आपली प्रगती, आपले यश, आपलं विजय हे फक्त आपल्यालाच माहीत आहे. कशा प्रकारे आपल्याला मेहनत करायची, प्रयत्न करायचे. लोकांचे शब्द जाणून घेऊन लोकांच्या बोलण्यावर जर आपण अजूनपर्यंत विश्वास ठेवत असू, पण त्यातून आपण धडा शिकलोच पाहिजे. खरं बहीण भावाचं प्रेम हे तेव्हाच पाहायला मिळतं. एखाद्या वेळेला बघा, प्रत्यक्षात एखाद्या गोष्टीवरून बहीण भाऊ भांडत असतात, पण तेच कारण बघा, प्रत्यक्षपणे वाद शेवटी भांडणामध्ये पाहायला मिळतं. वाद होत असतात. आपली प्रगती तिथेच थांबवायची का? आपली बघा, मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल, ती TV पाहत आहे, किंवा आपला भाऊ असेल, लहान असेल किंवा मोठा असेल, तो TV पाहत आहे. चालेल, आता पाहू दे, नंतर आपण पाहू, असा जर आपण विचार केला तर ते सुद्धा आनंदाने पाहतील, आपण सुद्धा नंतर आनंदाने पाहू शकतो. पण जर वाद करून बघा, प्रत्यक्षपणे रिमोट घेऊन एखाद्या आपण बघा प्रत्यक्षपणे TV पाहण्याचा कार्यक्रम करत असू, तर तो कार्यक्रम आपल्याला आवडेल का? नाही आवडणार. मन नाही लागणार. मनामध्ये काय असणार? भांडण, वाद. बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याच कडचं पहिलं उदाहरण घ्यायचं, आपल्याकडचाच बोध घ्यायचा. पहावे आपणास आपण. कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, आपलं वय किती आहे हे नाहीये, पण आपण त्या वयामध्ये काय शिकतोय हे महत्वाचं. मी 40 वर्षाचा झालोय, मी 50 वर्षाचा झालोय, परंतु 50 वर्षामध्ये तुम्ही काय शिकलात, काय शिकत आहात, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून शिकण्याला वय नसतं. 80 वर्ष झाली तरी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी शिकत आहे. नाव लावता येऊ शकतं, पण नाव कमावणं तितकंच अवघड आहे. त्यासाठी बघा, प्रत्यक्षपणे नावाचं लेबल मिळेल, विकत घेऊ शकतो, पण नातं टिकवायचं म्हटलं की त्याला लेबल लावून उपयोगाचं नाही आहे. आपल्या प्रगतीपथावर आपण, आपला देह असेल, बघा, आपल्याला यश आपल्याला दिसतोय, आपला विजय नक्कीच होणार आहे, हे पाहून लोक काही जळणारे असतील, त्यांना त्यांचं कार्य करू दे. आपण कार्यामध्ये उंच भरारी घेण्यास बघा, प्रत्यक्षपणे विलंब न करता आपण आपल्या कार्यामध्ये सुरुवात करायची. सुरुवात जर तुमची उत्तमाची असेल तर शेवटसुद्धा उत्तमाचाच होणार. जय जय रघुवीर समर्थ.